मादी बिबट्याची गोळ्या घालून निर्गुणपणे शिकार करण्यात आल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील गोटनगाव वन परिक्षेत्रातील केडवत शिवारात घडली आहे. शवविच्छेदन अहवालात बिबट्याला 2 गोळ्या घालण्यात आल्याचं निष्पन्न झालं. काही दिवसांपूर्वी अवनी वाघिणीची शिकार केल्याने प्राणीप्रेमींनी संताप व्यक्त केला होता. त्यातच आता बिबट्याची अत्यंत निर्दयीपणे शिकार करत पंजे कापून नेण्यात आले आहे. कोणत्याही मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी रस्त्याचे अंतरे रस्त्याच्या बाजूला असलेल्या किलोमीटरच्या दगडावरून निदर्शनास आणून घेतात. मात्र हे अंतर दर्शविणारे फलकच दिशाभूल करीत असतील तर अंतर पार करावे किती हाच प्रश्न उपस्थित होतो. असा प्रसंग सध्या गडचिरोली आरमोरी महामार्गावर प्रवास करणाऱ्या नवख्या प्रवाशांना अनुभवास मिळत आहे. हे अंतर पार केल्यावर प्रवासीच म्हणत आहेत, अरे हे कोण मोजलंय? पोर्ला ते आरमोरी 45 किमी कसे? पोर्ला येथील बसस्थानकावर अंतर दर्शविणारे एक फलक लावण्यात आले आहे. या फलकावर गडचिरोली 15 किमी दर्शविण्यात आले आहे, तर आरमोरीचे अंतर तब्बल 45 किलोमीटर दर्शविण्यात आले आहे. वास्तविक पोर्ला ते आरमोरीचे अंतर फक्त 19 किमी आहे. असे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणत्या हिशोबाने 45 किमी अंतर दर्शविले हा प्रश्न अनेकांना पडत आहे. बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नवी योजना आखली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय, रोजगार तसेच कौशल्य विकास मंत्रालय आणि उद्योग मंत्रालय यांनी मिळून बेरोजगारी कमी करण्यासाठी विद्यावृत्ती योजना ही नवी योजना आखली आहे. विद्यावृत्ती कार्यक्रम 6 ते 10 महिन्यांचा असेल. त्यानुसार देशातील विविध कंपन्या पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावृत्ती देतील. यामध्ये संबंधित विद्यार्थ्याला कामाचे मानधनही दिले जाईल. पदवी मिळाल्यानंतर कॉलेजमधून बाहेर पडताना संबंधित विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीकडे प्रत्यक्ष काम केल्याचा अनुभव असेल. तसेच काही जणांना नोकरीही मिळालेली असेल. या हेतूनेच ही योजना आखण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार पुढील शैक्षणिक वर्षापासून देशात विद्यावृत्ती कार्यक्रमाची सुरुवात होईल. पहिल्याच टप्प्यात देशातील 10 लाख विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे. राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमासाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात पहाटेपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावली असून वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. यामुळे प्रचंड गारठा वाढला आहे. अशातच रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून राज्यभर अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावली. यामुळे थंडीने अबालवृद्धांचे हाल होत आहेत. शेतकऱ्यांची रब्बी पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाने धान पिकांचे नुकसान केले आहे. भामरागड, एटापल्ली, सिरोंचा तालुक्यातही सर्वदूर पाऊस सुरूच आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मारेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कुडमेते यांच्या खुनातील फरार आरोपी अनिल मेश्रामला अखेर 20 दिवसानंतर अटक करण्यात आली. पांढरकवडा पोलिसांनी हिवरी या गावातील मंदिरातून रविवारी त्याला अटक केली. 25 नोव्हेंबरच्या रात्री कोर्टाचा वॉरंट ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या मारेगाव पोलीस पथकावर आरोपी अनिलने हल्ला केला होता. त्यात ASI कुडमेते यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात हल्ल्यासाठी मदत केली म्हणून आरोपीच्या आईलाही अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या खून करणाऱ्या या आरोपीच्या अटकेसाठी यवतमाळच्या 250 पोलिसांची फौज मारेगावच्या जंगलात तैनात करण्यात आली होती. पोलिसांचा मारेकरीच पोलिसांना सापडत नसल्याने पोलिसांवर समाजातून टीका केली जात होती. पांढरकवडाचे ठाणेदार शिवाजी बचाते यांच्या स्क्वॉडने आरोपी अनिलला रविवारी सायंकाळी अटक केली. आरोपी पेशाने गुराखी होता. मेगा भरती घेण्याआधी राज्यातील कंत्राटी कर्मचारी यांना परमनंट करण्यासंदर्भात उच्च न्यायालयात शासनाच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या वतीने सांगण्यात आले आहे. काम करीत असलेले कंत्राटी कर्मचारी यांना प्रथम शासन सेवेत नियमित करावे म्हणून मागणी आहे. पण शासन काही ठोस निर्णय घेत नाही. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर आता अटीतटीची वेळ आली आहे. आता आंदोलन केले तर सरकार काहीतरी आश्वासन देऊन वेळ मारून नेईल, पण निर्णय काहीही होणार नाही. म्हणून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी नाईलाजास्तव उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. व्हॉट्सअपवरून चाइल्ड पॉर्न व्हिडिओ पाठवले आणि त्याविरोधात एखाद्या व्यक्तीने तक्रार केल्यास व्हॉट्सअप अकाउंट बंद करण्याबरोबरच 7 वर्ष कारागृहाची हवा खावी लागणार आहे.
चाइल्ड पोर्नोग्राफी ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. व्हॉट्सअपवरून अनेक जण एकमेकांना चाइल्ड पॉर्न व्हिडिओ पाठवत असल्याने निदर्शनास आले आहे. हा एक गुन्हा असून या गुन्ह्याचा तपास करण्यात येईल. चाइल्ड पॉर्न व्हिडिओ पाठवणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलण्यात येतील. पॉर्नोग्राफीसाठी व्हॉट्सअपवर अजिबात जागा नाही. कुणी या विरोधात तक्रार केल्यास व्हिडिओ पाठवणाऱ्यांचे व्हॉट्सअप अकाउंट बंद करण्यात येईल, अशी माहिती व्हॉट्सअपच्या एका प्रवक्त्याने दिली आहे. मारेगाव येथून 2 किमी अंतरावर इस्सार पेट्रोल पंप जवळ काल रविवारी सायंकाळच्या 7 वाजताच्या सुमारास टँकर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात काका पुतण्या ठार झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार वासुदेव बापूराव कोयचाडे व सचिन यशू कोयचाडे हे दुचाकीने मारेगाववरून खडकी गावाकडे जात होते. याच वेळी यवतमाळ करून येणाऱ्या DNR ग्रुपच्या टँकरने दुचाकीला समोरासमोर जब्बर धडक दिली. यात पुतण्या सचिन यशू कोयचाडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर काका वासुदेव यांचाही मृत्यू झाला. हा अपघात इतका भयंकर होता की दुचाकी आदळल्याने दुचाकी 25 फुटापर्यंत घासत गेली. घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळावरून दोन्ही मृतकाचे शव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.